हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। शिवसेनेतले गद्दार जे जिकडे भिन्नपणाने राहतायत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहे हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। आम्ही कोणती सक्ती ही स्वीकारणार नाही। दोन्ही ठाकरे एकत्र त्या बाळासाहेबांचं ते स्वप्न होतं ना, दोन्ही भाऊ एकत्र येऊन मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी मराठी माणसाचा हक्क तरी व्हायलाच पाहिजे साधारण तरी। राज ठाकरेंनी मुद्दा जो स्टार्टिंगला उचलला होता तो कंटिन्यू केला पाहिजे आणि दोन्ही शिवसेना झाले मनसे झाले एकत्र येऊन महाराष्ट्र हिताचा पण विचार होऊ शकतो, तर ते आपल्याला पुढे वारसा घेऊन जायचा जो बाळासाहेबांनी मनामध्ये ठेवला होता तो त्यांना कंटिन्यू होऊ शकतो, तर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आता हे दोघे एकत्र भाऊ समज आले तर मग सत्ता यांची येण्याची शक्यता आहे। मनसे आणि शिवसेना ही एकच मूळ असा हा पक्ष आहे की त्यांना कोणी रोखू शकत नाही। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, काय वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात काय बदल? दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भरपूरच आनंद होईल आम्हाला, कारण जे आता महाराष्ट्रामध्ये सध्या तरी वातावरण चालू आहे, जे परप्रांतीय लोक येतात आहे, तुम्ही बघतात किती मरतात आहे, त्यांच्या बसेसमध्ये काय होतात, अपघात होतात आहे। आता माझी तर हीच इच्छा मनापासून की दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मराठी माणसांचा मराठीमध्ये काहीतरी हक्क द्यावा। हो, ते यायलाच पाहिजे, वाढलीच पाहिजे ना। दोन्ही ठाकरे एकत्र त्या बाळासाहेबांचं ते स्वप्न होतं ना, दोन्ही भाऊ एकत्र येऊन मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी मराठी माणसाचा हक्क तरी व्हायलाच पाहिजे साधारण तरी। हिंदी बघा, आता तुम्ही बँगलोर साईडला गेलात तर तुम्हाला तिकडे माहिती आहे की तिथे हिंदी बोलतच नाही कंपल्सरी, त्यांना येतात तरी पण ते लोक बोलत त्यांच्या मदर टँग लँग्वेज मध्ये बोलतात। दिल्लीमध्ये गेलात तर तिकडे पण हिंदीच बोलतात। महाराष्ट्रामध्ये पण मराठी बोललंच पाहिजे ना कंपल्सरी, नाही जमत महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतात ते लोकांनी निघून जावं महाराष्ट्रामधून। ठाकरे बंधू एकत्र येतील तर नाही, एकत्र येणं हे सध्या महाराष्ट्रासाठी गरजेचाच भाग आहे। बघा काय माहितीये का, सध्या जे सिच्युएशन बघतात, जी पण लोकलमध्ये गर्दी वगैरे काही ऍक्सिडेंट होत आहेत, लोक पडतायत, ओके, ती गर्दी कशामुळे झाली, तो राज ठाकरेंनी मुद्दा जो स्टार्टिंगला उचलला होता तो कंटिन्यू केला पाहिजे आणि दोन्ही शिवसेना झाले मनसे झाले एकत्र येऊन महाराष्ट्र हिताचा पण विचार होऊ शकतो। तर सध्याचे पक्ष बघता जे चाललंय आपलं राजकारण, ते कसं माहितीये का, महाराष्ट्राच्या बाजूने कॉल दिसत नाही जास्त करून मराठी लोकांना मोस्टली, तर ते आपल्याला पुढे वारसा घेऊन जायचा जो बाळासाहेबांनी मनामध्ये ठेवला होता तो त्यांना कंटिन्यू होऊ शकतो, तर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आमचं मत आहे। बीएमसीचं सध्या काय माहितीये का, सत्ता राहील कोणाची माहिती नाही, पण आपली जी आहे शिवसेनेची आणि मनसे एकत्र येऊन सत्ता राहिली पाहिजे, तरच आपण कुठे नोकरी। आता बघा आपण राहतोय कुठे, समजा लोक कल्याण, बदलापूर, कर्जत, अंबरनाथ एवढा लांबून लांबून येतात लोक, जे पण आपली लोक पहिले जसे की दादरला होती, आपला जो रहिवासी होते संघ वगैरे, तेच तर मुंबईमधली लोकसंख्या कमी होऊन लोक लांब लांब जातात, त्यामुळे काय होत आहे माहितीये का, काही लोक अक्षरशः कंटाळले पण आहे जॉबसाठी, आणि प्रायव्हेट जॉबचं तुम्हाला माहिती आहे काय शिकवण, मेन म्हणजे ट्रेनचा प्रवासच आपल्याला जास्त हे झालाय, रिस्की झालाय ऍक्च्युअली, ते बघता काहीतरी सोल्युशन निघायला पाहिजे। बीएमसी मध्ये सत्ता ऑफकोर्स आपलीच राहिली पाहिजे। विश्वासाने जुळेल नक्की जुळलीच पाहिजे। आता बघूया, आता मोर्चा पण आहे आपला 5 तारीखला, जास्तीत जास्त लोकांनी तिकडे सहभागी झाले पाहिजेत। हो, ती शक्यता आहे ना, आलेच पाहिजे एकत्र, तेव्हाच युवा पिढी आमच्या पुढे येऊन काहीतरी महाराष्ट्र घडवू शकतं ना, तसं आहे स्वप्न। मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? मराठी माणसासाठी ते योग्य आहे नाही? ऍक्च्युली त्यांनी एकत्र यावं मला असं वाटतं पर्सनली। मला सांगा, शिवसेना उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे, त्यावर काय सांगा? नाही होणार आहे, एकत्र नाही होणार का? नाही होणार, दोन टोक आहेत ती। बरं, पण असं नाही वाटत का, म्हणजे दोन्ही ठाकरे पण एकत्र आले तर कुठेतरी बाळासाहेबांची जे शिवसेना होती त्यावेळेस हे शिवसेना तोडूनच गेलेले राज ठाकरे, पण महाराष्ट्रासाठी किंवा मराठीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे। कोणी नेता काही करू शकत नाही त्याच्यामध्ये मराठी माणसांसाठी। मराठी माणसाचं नेतृत्वासाठी कोणता नेता योग्य आहे, काय वाटतं? सध्या तर कोणच नाही, आपल्यासाठी आवाज कोणी नाही उठू शकत, हे स्वतःची पोटं भरताय फक्त, तेव्हा ते सुशिक्षेमध्ये जाऊन होता, आता जे नाही
दोघं कुठे जातील माहिती पडत नाही. आले तर बरे, कारण की सध्या भरपूर काही करताय चाललंय, त्यासाठी एकजूट आले पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मराठी माणसासाठी योग्य आहे, नाही आहे? योग्य तर आहे. बघा, प्रत्येकाने आपल्या माणसाचं हे केलं पाहिजे, काय बोलतात की प्रोत्साहन दिला पाहिजे, सर्व संख्या आले पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी डेव्हलपमेंट केलं पाहिजे, हेच माझे हे आहे. आणि एज्युकेशन स्वस्त झालं पाहिजे आणि हॉस्पिटॅलिटी चेंज झाले पाहिजे. एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यायला हवा. आता ते त्यांच्यावर आहे, ते काय करतील काय नाही करतील, एकत्र येतील. मी आता न्यूज मध्ये ऐकलंय की 6 जुलैला त्यांची रॅली पण आहे की संगती येण्याची महाराष्ट्रासाठी एकजूटची. आता ते बाकीचे माहित नाही. हिंदी सक्तीकरण हा. शिक्षण त्यावर काय म्हणतात? असं काही नाही. बघा, शिक्षणामध्ये तर काय आलं ना पाहिजे, कारण की ते एक एज्युकेशन आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाची लँग्वेज आलीच पाहिजे. मराठीने मराठी बोलली पाहिजे, हिंदीने हिंदी बोलली पाहिजे. असं प्रत्येकाला कुणाला हे नाही केलं पाहिजे की तू ही लँग्वेज नको बोलू, ही लँग्वेज नको बोलू, असं काय झालंच नाही पाहिजे प्रत्येक वेळी. पण प्रत्येक माणसाने आपली भाषा बोलावी. त्याला हा. त्यामध्ये कोणाची सत्ता असो, भाजप, महायुती, महाविकास आघाडी, शिवसेना उभारलं, मनसे शिवसेना उभारलं, काय वाटतं? कोणाची सत्ता आलेलं बरं आहे? त्याच्यावर तर मी कायच कमेंट करू शकत नाही. अंदाज तर बघा, बहुतेक वेळ असं वाटतं की हा उद्धव ठाकरे जिंकतील, पण तसं तर काय होत नाहीये. काही असे व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे काही जिंकत नाही, काय नाही माहित नाही का पडत आहे. पण तरी पण त्याच्यावर मी कमेंट करू शकत नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी तो सरकार किंवा कोणाचं पक्ष महत्वाचे ठरत आहे? त्याच्यावर मी काय बोलू नाही. हे एकदम बरोबर आहे, यायलाच पाहिजे दोघांनी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यायलाच पाहिजे. काय होईल म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी किती फायद्याचं ठरेल? खूप फायदा होईल मराठी माणसासाठी, तर खूप फायदा आहे. म्हणजे मराठी माणसाची ताकद वाढेल वाटतं मला. हा, वाढेल, जरूर वाढेल, नक्कीच. बीएमसी इलेक्शन मध्ये कोणाची सत्ता आली? आता हे दोघे एकत्र भाऊ समज आले तर मग सत्ता यांची येण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणाला बोलताय? जर दोघं एकत्र आम्ही पहिल्यावर शिवसेनेलाच देतोय, उद्धव ठाकरे. तुम्ही काय सांगाल? दोघं एकत्र यायला पाहिजे की नको यायला पाहिजे? यायला पाहिजे. पण काय फायदा होईल महाराष्ट्राचा? महाराष्ट्राच्या मराठी लोकांचं म्हणजे सगळ्यांचे हित वगैरे जपणारे मनसे आणि शिवसेना ही एकमेव असा हा पक्ष आहे की त्यांना कोणी रोखू शकत नाही. लोक एकत्र आले तर बाळासाहेबांची जी शिवसेना होती, म्हणजे आधीची शिवसेना होती, ते कुठेतरी होतच. बरोबर आहे, ते उभारीला आहे आणि त्यांची मजबूत पकड या महाराष्ट्रावर बसेल. आता बीजेपी वाल्यांच्या आणि एकनाथ शिंदेच्या चड्ड्या लागल्यात गळायला. बरोबर, गळायला लागलेत. त्यांना माहित आहे की आपलं आता नगरपालिकेमध्ये कोणतीही सीट येऊ शकणार नाही. ते आता त्यांचे पायपीट चालू आहे. काय कुठेतरी दोघा भावातल्या एका भावाला गद्दार बनवून आपल्याकडे खेचायला बघतात. आणि तसे दोन्ही भाऊ तसे एकत्रच येणार. किती काही केलं, किती आपटलं त्यांनी तरी काही होणार नाही. चला, जय महाराष्ट्र. मला वाटतं दोघांनी एकत्र यावं, पण फक्त पॉलिटिकल मुद्द्यावर नाही यावं. मग सगळ्याच जे मराठी माणसाचे जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठीच त्यांनी एकत्र यावं असं मला वाटतं. कारण सगळ्या मराठी माणसांच्या त्या इच्छा आहेत, महाराष्ट्रीयन. सामान्य नागरिकांच्या इच्छा आहे की दोघं एकत्र व्हावं. पण काय बदल होईल महाराष्ट्रासाठी? किती योग्य ठरेल? काय वाटतं? नक्कीच येतात, कारण दोघांनी जर व्यवस्थित केलं. कारण खूप माणसं वेगळी झाली आहेत त्यांच्यामुळे. जे कार्यकर्ते आहेत ते पण सगळे एकत्र येऊन चांगलं काम करतील सगळ्यांसाठी. पण कुठेतरी शिवसेना उभाटावर हा आरोप होतो की त्यांची विचारसरणी बदलली आहे, म्हणजे मूळ शिवसेनेचीच नाही राहिली. मनसेकडून पण बऱ्याचदा हा आरोप झालेला आहे. तर असं वाटतं का म्हणजे एकत्र होताना दोघांची विचारसरणी जुळेल की ते वाद सुरू राहतो? मला वाटतं मुळात त्यांची विचारसरणी मराठी माणसांची होती, जी बाळासाहेब ठाकरेंची होती तीच होती. पण काही हे
पॉलिटिकल कारणांमुळे त्यांची विचारसरणी बदलली गेली, ते ती पुन्हा त्यांच्या मूळ मुद्द्यावर यावे असं मला वाटतं. दोघं एकत्र आले तर तुम्ही कोणाला मतदान? एकत्र आले तर एकालाच जाईल ना. ऍक्च्युली दोघं आले एकत्र तर उमेदवार एका ठिकाणी दोघांचा एकत्र राहील तर असं वाटतं. त्यापैकी आपल्या ठिकाणी एक उमेदवार असेल आणि नेतृत्व राजसाहेबांनी करावं अशी हिंदी सक्षमीकरण अशी नसावी असं मला वाटतं. कारण तसेही हिंदी जर म्हणजे बोलतातच सगळे महाराष्ट्रामध्ये, तर असं काही नाही की बाबा शिकलंच पाहिजे. नंतर जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा हिंदी बोलतातच. आता सध्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा आहेत सध्या, आणि आपली मराठी कुठेतरी लोप पावते असं वाटतं मला. तर ती मराठी राहावी यासाठी मराठी थोडीशी जरा वाढवावी, मराठी भाषेचा अभ्यासक्रम. आणि हिंदी तसंही आपण बोलीभाषा म्हणजे आपण बोलतच असतो आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये भारतामध्ये, तर त्याची शाळेमध्ये सक्तीनं करावी असं मला वाटतं. मला वाटतं शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन त्यांची सत्ता येतील तशीच आहे. मुंबईसाठी चांगलंच आहे ते. आणि कुठेतरी मुंबईमध्ये मराठी माणसाचा जोर वाढेल, त्यांची ताकद वाढेल. ताकद पण वाढेल आणि जोर पण वाढेल, सर्वच वाढेल. आणि दोघांची विचारसरणी जुळायला पाहिजेत. BMC वर कोणाचं सत्ता येईल? दोघं आले तर शिवसेनेची सत्ता येईल, उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण एकत्र यायला पाहिजे का दोन्ही? हो, एकत्र यायला पाहिजे. भाऊ आहे तो. आणि ती आधीची जी शिवसेना होती म्हणतात बाळासाहेबांची वरिष्ठ, ती परत येईल का? म्हणजे महाराष्ट्राच्या हितासाठी होईल काही गोष्टी? हा, ती शिवसेना अगोदरची शिवसेना आहे ना सगळ्यात उत्तम. पण दोघं भाऊ एकत्र आल्यावरती परत येईल का ती शिवसेना? येईल बहुतेक. BMC निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मुंबईच्या हितासाठी. आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू, मला काय तरी अंदाज तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणाची यायला पाहिजे? तुम्ही तुमच्या माहितीने सांगा. म्हणजे कोण आता हे आहे, काँग्रेस आहे. काँग्रेस. पण महाविकास आघाडी कुठे म्हणजे योग्य होती की महायुती? काय वाटतं म्हणजे महाविकास आघाडी जी होती ती त्यांचं सरकार योग्य होते की महायुती? महाविकास आघाडी.